मागील भागात आपण पाहिलं, सायलीनं राधाला हॉस्पिटलमधलं औषध वगैरे कसं घ्यायचं, कार्डनं कसे पैसे द्यायचे ते शिकवायचा प्रयत्न केला. पण राधा त्या गोष्टी करून बघायला तयारच नव्हती. ललिताबाईंसोबत बोलता बोलता सायलीच्या मोठ्या बहिणीच्या सासरचा विषय निघाला. सायली त्यांच्याबद्दल सगळं चांगलं बोलत होती. ते ऐकून ललिताबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. ते बदलते भाव बघून सायलीची घाबरगुंडीच उडाली होती. पाहूया पुढे धाकटी सून भाग 16. बराच वेळ शांततेत गेला. कुणी काही बोलत नाही हे बघून सायलीच ललिताबाईंना म्हणाली, सासूबाई, तुम्ही राधाताईंसोबत घरी जाता का? तुम्हालाही थोडा आराम मिळेल. ललिताबाईंनी तिच्या बोलण्यावर मान डोलवली. त्या दोघींना सोडायला सायली हॉस्पिटलच्या बाहेर आली. समोरच्या चौकातून तिनं दोघींना रिक्षा करून दिली. ललिताबाई राधाला घेऊन घरी गेल्या. सायली परत वेटिंग रूममध्ये पोहोचतच नाही. तोच तिची नणंद सुषमा आणि तिचे मिस्टर तिथं येऊन पोहोचले. सायली, कसे आहेत ग दोघे? सुषमा रडतच म्हणाली. ठीक आहेत ताई, सायली म्हणाली. आई आणि राधा? सुषमा पुढं बोलू लागली. त्या दोघी पण ठीक आहेत. या धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करत आहेत. दोघींना आत्ताच घरी पाठवलं आहे, सायली म्हणाली. तुम्ही दोघी बसा इथं बोलत. मी जरा खाली जाऊन येतो, सुषमाचा नवरा म्हणाला आणि लगेचच खाली निघून गेला. घरी कोण आहे ग दोघींसोबत? सुषमा म्हणाली. माझे आई बाबा आहेत सध्या तरी, सायली उत्तरली. माझी थांबायची खूप इच्छा आहे ग, पण माझ्या घरचे मला थांबू देणार नाहीत. बघ ना, मला अपघाताचं कळलं तसं लगेच इकडं निघून यायचं होतं. हेमंतचा वसंतदादाचा चेहरा डोळ्यासमोर सारखा येत होता. पण सासूबाई आणि यांनी इथं लवकरही येऊ दिलं नाही. सुषमा हतबलपणे म्हणाली. काही हरकत नाही ताई, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तिचा हात हातात घेत सायली म्हणाली. किती धीराची आहेस ग सायली. दिवाळीच्या वेळेस मी पाहिलं नाही का? माझी आईही तुला काही कमी त्रास देत नाही. पण तरी तू मोठ्या हिमतीनं सगळं करतेस. आताही किती खंबीरपणे सगळं सांभाळत आहेस. तुझ्या इतकी हिम्मत माझ्यात नाहीये, सुषमा म्हणाली आणि रडायला लागली. सुषमाताई, अहो रडू नका. एकेकाचा स्वभाव असतो आणि
एकेकाचं नशीबही असतं, सायली म्हणाली. तेवढ्यात व्हिजिटिंग अवर्स सुरू झाले. ICU मध्ये जाऊन सुषमा आपल्या दोन्ही भावांना बघून आली. त्यांची कंडिशन बघून तिला अजूनच रडू आलं. सायली तिला धीर देत होती. चला, निघायचं का? घरी जाऊन तुझ्या आईलाही भेटून घेऊ. सुषमाचा नवरा तिथं आला आणि अगदी रुक्षपणे म्हणाला, मी काय म्हणते, मी थांबू का इथं? तेवढीच या तिघींना सोबत तरी होईल. सुषमानं घाबरतच त्यांना विचारलं, नंतर येऊ परत भेटायला. घरी आईचीही तब्येत ठीक नाहीये ना? मग घरचं कोण बघणार? सुषमाचा नवरा थोडा रागातच म्हणाला, काही हरकत नाही ताई. तुम्ही घरी जा आणि खरंच इथली काळजी करू नका, सायली म्हणाली. ठीक आहे, येतो आम्ही. काही लागलं तर कळवा. सुषमाचा नवरा अगदी तटस्थपणे बोलला आणि सुषमाला घेऊन तिथून निघून गेला. घरी जाऊन ललिताबाईंना आणि राधाला भेटून सुषमा तिच्या घरी निघून गेली. इकडं हॉस्पिटलमध्ये वेटिंग रूममध्ये सायली एकटीच बसली होती. लग्न ठरल्यापासून हेमंतसोबत घालवलेला क्षण क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात होता आणि तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू गळत होते. संध्याकाळ झाली होती. वातावरणात भकासपणा जाणवत होता. हॉस्पिटलच्या वातावरणामुळं तो भकासपणा अजूनच भेसूर वाटत होता. एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासत होता. स्वतःच्या मनाला सावरत सायली तिथं बसून होती. तेवढ्यात तिची मोठी बहीण शाल्मली तिथं पोहोचली. आपल्या बहिणीला बघून मात्र सायली धाय मोकलून रडली. शाल्मलीनंही तिला मोकळं होऊ दिलं. सायली, धीराचा आणि कठीण प्रसंग आहे हा. तू सगळं धीरानं सांभाळते आहेसच. मोबाईलवर बघ जरा, सायलीचे भाऊजी म्हणाले. सायलीच्या फोनची नोटिफिकेशन रिंग वाजली आणि सायलीनं फोन पाहिला. भाऊजी, अहो एवढी रक्कम? सायली फोनमधला मेसेज वाचत म्हणाली. असू दे, सध्याची एवढी पाठवली आहे. गरज लागली तर हक्कानं सांग. मला माहिती, तू माझा एकही पैसा ठेवणार नाहीस. आणि हो, पैसे परत करायचीही घाई करू नकोस. कसं आहे ना, नुसतं आम्ही सोबत आहोत, काही लागलं तर सांग म्हणणं खूप सोपं असतं. पण या कंडिशनमध्ये सगळ्यात मोठी गरज कशाची असते याची जाणीव होणं तेवढं सोपं नसतं. सायलीचे भाऊजी तिला म्हणाले. थँक्स भाऊजी.
खूप मोठा आधार दिलात तुम्ही, सायली म्हणाली. अगं, तुझ्या घरातलं वातावरण का मला माहीत नाही? लग्नाच्या वेळेस तुझ्या सासूच्या स्वभावाची कल्पना आलीच होती. शीतावरूनच भाताची परीक्षा होत असते. त्यासाठी सर्व भात हलवून बघायची गरजच नसते ना. म्हणूनच हे असू दे, शाल्मली म्हणाली. शाल्मली आणि तिचा नवरा बराच वेळ तिथं बसून होते. शाल्मलीच्या येण्यानं सायलीला खरंच खूप मोठा आधार मिळाल्यासारखं वाटत होतं. सायली, तुझ्या घरी जातो आणि बाबांना घेऊन आमच्या घरी जातो. आईला राहू दे इथंच. घरी राहून तिनं स्वयंपाक पाणी आणि डब्याची मदत केली तरी तुला खूप मोठा आधार होईल, शाल्मली म्हणाली. आता एवढ्या रात्रीचं निघणार का? सायली म्हणाली. अगं, कार आणली आहे ना, तर निघतो मग. तसंही तासाभराचा तर प्रवास आहे, शाल्मली म्हणाली. एवढ्या रात्री काही निघायची गरज नाही. त्या दिवशी हेमंतही अर्ध्या तासात घरी पोहोचणारच होता ना. आणि बघितलं ना काय झालं ते. सायली त्या दिवशीचा प्रसंग आठवून रडू लागली. ठीक आहे, रडू नकोस. नाही जात आम्ही, पण एका अटीवर, सायलीचे भाऊजी तिला म्हणाले. सायलीनं प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं. तू शाल्मलीसोबत घरी जा आणि एक चांगली झोप घे. डोळे बघितलेस का कसे झालेत? रडून जागून काळजी करून. त्यामुळं काही न म्हणता चुपचाप घरी जायचं, जेवण करायचं आणि अंगावर पांघरून घेऊन मुटकून झोपून जायचं. कळलं का? मी थांबतो इथं. सायलीचे भाऊजी तिला म्हणाले. भाऊजी, घरी माझं मन लागणार नाही. मी इथंच थांबते, सायली म्हणाली. आराम करण्यासाठी घरी जायचं आहे. त्यामुळं चुपचाप घरी चाललं जायचं. सायलीच्या भाऊजीनं तिला जबरदस्ती शाल्मलीसोबत घरी पाठवलं आणि स्वतः रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबले. त्यांनी सायलीला न सांगता हॉस्पिटलमध्ये काही रक्कम जमा करून ठेवली आणि 2 दिवसांचं औषधही आणून ठेवलं. शाल्मलीसोबत सायली घरी पोहोचली. तिच्या आईनं आणि शाल्मलीनं तिला जबरदस्ती जेवू घातलं. आपल्या रूममध्ये झोपायला गेल्यावर हेमंतच्या आठवणीत तिला अजूनच रडू फुटलं. सायली, बाळा धीराची आहेस आणि अशीच धीर सांभाळून राहा. हेमंत, वसंत दोघंही लवकर बरे होतील. बघ, तुझ्या प्रयत्नांना यश मिळणारच आहे. सायलीची आई तिच्या जवळ आली. आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून सायलीनं पोटभर
रडून घेतलं आणि रडता रडताच तिचा डोळा लागला. काय होईल पुढं? येणारा दिवस कोणती अडचण घेऊन येईल? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.